मंडळी नमस्कार. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच की उत्कर्षचा साखरपुडा झाला. त्याच भावाचं आज लग्न आहे. लग्नाचं टायमिंग 1:45 आणि मी पण पोचलो बरोबर 1:45ला. अक्षदा हातात घेतोय का नाही तोपर्यंत भटजीचा आवाज आला. सर्वांना अक्षदा पोचल्या का? शुभमंगल सावधान. लग्नाच्या मंडपात पब्लिक बघितलं तर भरपूर आलं होतं. त्यासोबतच आमची भावंड आणि मित्र, त्यांच्या बरोबर मुला मुलीच्या मामाला पण पाहून घ्या. मी आपलं होतो शूटिंगच्या नादात आणि मागणं कोण तर मारत होतं स्प्रे. कोण मारत होतं घावलं नाही. शेवटी माझ्या कॅमेऱ्यात घावलाच बघा. अक्षदा पडल्या, वधूवरांनी एकमेकांना हार घातले आणि त्यानंतर फोटोशूट चालू झालं. आता म्हटलं आपण पुढच्या वाटचालीकडे बघूया, म्हणजेच जेवणाकडे बघूया. जेवणाच्या हॉलमध्ये गेलो तर भरपूर गर्दी होती. त्यानंतर मी येऊन बाहेर हॉलमध्ये मित्रांसोबत बसलो. थोड्या वेळानं आपला नंबर लागलाच बरं का. जेवणात भरपूर मेनू का लागलेल्या जोरात. माझं जेवायचं चालूच होतं. तेवढ्यात ही दोघं तिघं पोरं फुडणं मला हात करत होती. जेवण झालं आणि जरा हॉलमध्ये बसलो. मित्रांसोबत गाठभेट घेतली. नवरदेव म्हटल्यानंतर आज तो सेलिब्रिटीच हो. त्याच्यापाशी जास्त गर्दी व्हायला नको म्हणून मी पहिलं त्याला भेटून घेतलं. त्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये आलो आणि ह्यांचा थोडा शूट घेतलं. हे बघा, भावाला सोडून बसले जेवायला. भाऊ मंडपात. तर मंडळी अशा पद्धतीनं भाऊंचं लग्न अगदी थाटामाटात आणि जोमात झालं. तर मंडळी अशा पद्धतीने लग्न तर पार पडलं आणि मी लगेच परत निघालो. परत येताना पेट्रोल टाकायला गेल्यावर हे दोन मित्र गाठ पडले. घरी जाऊन आवरून आलो आणि मंदिरात येऊन एडिटिंग करत बसलो. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग इथंच संपतोय. धन्यवाद, बाय.